आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आजपासून विकसित भारत संकल्प यात्रा विदर्भाच्या विविध भागांमध्ये दाखल. अकोला अमरावती महामार्ग निर्मितीचा गिनीज विश्वविक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देशाला समर्पित. नागपुरात आदिवासी गोवारी शहीद दिनानिमित्त हजारो समाज बांधवांची श्रद्धांजली आणि मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र संबंधी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी आज घेतला नागपूर विभागाचा आढावा. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आजपासून विकसित भारत संकल्प यात्रा विदर्भाच्या विविध भागांमध्ये दाखल झाली. याप्रसंगी यात्रेच्या प्रचार वाहनाचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी परिसरात ही यात्रा दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मनपा आयुक्त देविदास पवार यांनी त्यांचं स्वागत केलं. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तसंच वाशिम बसस्थानक परिसरात विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात योजनांची माहिती देऊन करण्यात आली. यावेळी बसस्थानकावरील प्रवासी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बुलढाणा जिल्ह्यात सदर यात्रेला राज्याचे सहकार मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली. चंद्रपुरात विकसित भारत संकल्प यात्रेचा जिल्हास्तरीय आरंभ जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात 7 वाहनांना हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 825 ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाच्या माध्यमातून पुढील 60 दिवस विविध योजनांबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. नागपूर जिल्ह्यातही विकसित भारत संकल्प यात्रा कोराडी इथल्या ग्रामपंचायतीमध्ये दाखल झाल्यानंतर सरपंच धानोले यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रचार वाहनाला मार्गस्थ केलं. याप्रसंगी गावातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. वर्धा इथंही या प्रचार वाहनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होत असून नागपूर जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सकाळी 10:15 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दाभा इथल्या अॅग्रोव्हिजन प्रदर्शनीच्या मैदानावर होणार आहे. या ठिकाणी प्रचार वाहनाला गडकरी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात येईल. या यात्रेत भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणं आणि विकसित भारत संकल्प यात्रेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदविण्याचं आवाहन विदर्भातील सर्व जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. राज्यातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेव. शेतकरी, कष्टकरी समाजासमोरील संकट दूर करून त्यांना समाधानी ठेव. समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती आणि आशीर्वाद द्यावा असं साकडं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या विठुरायाला घातलं. कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यातले बबन, विठोबा घुगे आणि वत्सला घुगे हे मानाचे वारकरी ठरलेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवता विकास संवर्धन आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील 26 कोटींच्या कामांचं भूमिपूजन देखील आज करण्यात आलं. गेल्या वर्षीच्या कार्तिकीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवता संवर्धनाची संकल्पना मांडली होती. तर या कार्तिकीला मंदिर संवर्धन विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या 73 कोटीच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील 26 कोटींच्या विविध संवर्धन विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. त्याबद्दल समाधान वाटतं असंही ते यावेळी म्हणाले. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 वर्षांची आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करा अशी मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील इतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा. त्याच धर्तीवर शालेय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या शासकीय, खाजगी, अनुदानित आश्रमशाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करावी यासाठी गेल्या 2 अधिवेशनात आमदार सुधाकर अडबाले यांच्या प्रश्नांचा माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. राज्य शासनाच्या सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समाधानासाठी पेन्शन समाधान एक डिजिटल विंडोचं प्रधान महालेखाकार कार्यालयातील सभागृहात प्रधान महालेखाकार लेखा आणि हकदारी जया भगत यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यालयाच्या वतीनं पेन्शन आपल्या दारी हा कार्यक्रम विदर्भ आणि मराठवाडा विभागात आपल्या अधिकार क्षेत्रात वरिष्ठ नागरिकांसाठी पेन्शन संबंधित डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या नवीन अभिनव कार्यक्रमात पेन्शनधारकांना अनुकूल विकल्पासह योजनेत सहभागी करण्यात आलं, तसंच त्यांच्या पेन्शन संबंधी समस्यांचं निराकरण ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं. या उपक्रमाद्वारे महालेखाकार कार्यालयाचे अधिकारी व्हिडिओ कॉलद्वारे पेन्शनधारकांच्या घरी जातील आणि त्यांच्या पेन्शनविषयी समस्या जाणून घेतील. तसंच ऑनलाईन संबंधी मार्गदर्शन देखील करतील. पेन्शन समाधान योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज किंवा पीएजी कार्यालय टोल फ्री क्रमांक 188-233-7834 या इंटरकॉम फोन कॉलच्या माध्यमातून नोंदणी करता येईल. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात अकोला अमरावती महामार्ग निर्मितीचा गिनीज विश्वविक्रम देशाला समर्पित असल्याचं मनोगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी केलं. ते बडनेरा वाय पॉइंट इथं राजपथनं उभारलेल्या गिनीज विश्वविक्रम स्तंभ स्मारकाच्या अनावरण प्रसंगी बोलत होते. हा विक्रम अमरावती अकोला जिल्ह्यात नोंदवला जाणं हे विशेष आनंददायी असून या विक्रमाचं प्रतीक म्हणून उभारलेलं सुरेख स्तंभ स्मारक या विक्रमाची ग्वाही देत आहे. बाजूला असलेल्या उड्डाणपुलावर देखील देशाचा गौरव वाढविणाऱ्या व्यक्तिमत्वांची चित्रे काढली आहेत. याचा आनंद आहे. आता या महामार्गामुळे अमरावती अकोला हे अंतर केवळ 50 मिनिटात पार करता येणं शक्य असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. या विश्वविक्रमी कार्याकरिता राजपथचे सीएमडी जगदीश कदम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सर्व सहभागी व्यक्तींचे त्यांनी अभिनंदन केलं. आज अमरावती अकोला महामार्गावरील बडनेरा वाय पॉइंट इथं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या श्रमसाधनेच्या स्मारकाचं लोकार्पण झालं. या कार्याच्या यशस्वीतेसाठी चिकाटीनं आणि समर्पित भावनेनं प्रयत्न करणाऱ्या सर्व 728 कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या स्तंभ स्मारकावर सर्व कामगारांचं नाव कोरण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नागपुरात 23 नोव्हेंबर 1994 रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत 114 आदिवासी गोवारी शहीद झाले होते. त्यांचा स्मृती दिनानिमित्त आज गोवारी समाज बांधवांच्या विविध संघटनांच्या वतीनं 0 माईल जवळील गोवारी शहीद स्मारक इथं समाज बांधवांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी देखील पुष्पचक्र अर्पण करून शहीदांच्या स्मृतीला श्रद्धांजली अर्पण केली. विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं देखील त्यांना अभिवादन करण्यात आलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी गोवारी बांधव शहीद झालेल्या आपल्या बांधवांना अभिवादन करण्यासाठी शहीद दिनानिमित्त दाखल झाले होते. नागपूर मेट्रो रेल फेज 2च्या निर्माण कार्याला कालपासून रितसर सुरुवात झाली असून मिहान इथं इको पार्क आणि कामठी महामार्ग इथं ऑल इंडिया रेडिओ इथं आयोजित कार्यक्रमात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर प्रामुख्यानं उपस्थित होते. महामेट्रोनं यापूर्वीच फेज 2 संदर्भात विविध कार्याकरता निविदा प्रसारित केल्या होत्या, ज्यात रेल विकास निगम लिमिटेड या कंपनीला कंत्राट प्रदान करण्यात आलं आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला अंदाजे 395 कोटी रुपयांच्या रिच 2 इथल्या 6.92 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड व्हायडक्ट, रिच 2 इथल्या 6 मेट्रो स्टेशन पिली नदी, खसारा फाटा, ऑल इंडिया रेडिओ, खैरी फाटा, लोकविहार, लेखानगर मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. सोबतच रिच 1 इथल्या जमिनीस्तर 1.9 किलोमीटर लांबीचा मेट्रो ट्रॅक आणि 2 मेट्रो स्टेशन, इको पार्क आणि मेट्रो स्टेशन सिटी मेट्रो स्टेशनचा समावेश असून ज्याची प्रस्तावित खर्च 252 कोटी एवढी आहे. या कार्याचा कालावधी 30 महिन्याचा राहील. मराठी कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याकरता कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती गठीत केली आहे. या समितीनं आज नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर विभागाचा आढावा घेतला. या बैठकीत नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस, महसूल अधिकारी सह संबंधित सर्व अधिकारी सहभागी झाले. नागपूर विभागात प्रशासनानं 23,22,283 कागदपत्रांची तपासणी केली असून कुणबींचे 2,33,653, मराठी कुणबीचे 35 तर कुणबी मराठ्यांच्या 11 नोंदी आतापर्यंत मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे. या सर्व नोंदी, कागदपत्रे, विविध पुरावे या आढावा बैठकीत तपासण्यात येत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानच्या T20 सामन्याच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत असून भारतानं विश्वचषक सामन्यात सहभागी झालेल्या बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. पूर्णवेळ कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थित सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करेल, तर ऋतुराज गायकवाड पहिल्या 3 सामन्यांसाठी उपकर्णधार असेल. त्यानंतर ही जबाबदारी श्रेयस अय्यरला दिली जाईल. सलामीचा सामना आज सायंकाळी 7 वाजता विशाखापट्टणम इथं होणार असून उर्वरित सामने अनुक्रमे तिरुवनंतपुरम, गुवाहाटी, रायपूर आणि बेंगळुरू इथे खेळले जातील.
शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आजपासून विकसित भारत संकल्प यात्रा विदर्भाच्या विविध भागांमध्ये दाखल. आणि मराठा, कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र संबंधी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी आज घेतला नागपूर विभागाचा आढावा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.